नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय चिटणीसाची कार्यपद्धती प्रकरण 5वे ठेवी म्हणजेच डिपॉझिट्स. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा पूर्वीचा व्हिडिओ की ज्यामध्ये आपण ठेवी म्हणजे काय, त्याचबरोबर ठेवींची स्वीकृती म्हणजे काय आणि ठेवी स्वीकारण्याच्या अटी व शर्ती कोणकोणत्या आहेत या भागाला आपण सुरुवात केलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ठेवी म्हणजे कंपनी आम जनतेकडून म्हणजे सामान्य लोकांकडून किंवा तिच्या सभासदांकडून ठेव स्वरूपात जी रक्कम स्वीकारते आणि ती स्वीकारल्यामुळे कंपनीच्या भांडवलात वाढ होण्यास मदत होते, अशा रकमेला ठेव असे म्हणतात. म्हणजे ज्यावेळी लोकांकडे जास्तीचा पैसा असतो, लोकांनी सेविंग केलेली असते, बचत केलेली असते, तर ती बचत कंपनी आम जनतेकडनं ठेवी म्हणून स्वीकारते आणि भांडवल उभारणीचा ठेवी हा एक अत्यंत आणि स्वस्त मार्ग आहे. या भांडवल उभारणीमुळे भांडवलावर नियंत्रण ठेवण्याची कंपनीला गरज भासत नाही, कारण मुळातच ठेवी या अल्पमुदतीसाठी स्वीकारल्या जातात. ठीक आहे. तर ज्यावेळी ठेवींचा अर्थ जो आहे तो आपल्याला असं म्हणता येईल की लोकांकडनं कमी कालावधीसाठी जेव्हा कंपनीला भांडवल उभारणी करायची असते त्यावेळी अत्यंत स्वस्त असा मार्ग कंपनीपुढे आहे, तो म्हणजे ठेवी स्वीकारणे. ओके. तर या पाठामध्ये आपण ठेवींची स्वीकृती म्हणजे काय, तसंच ठेवी स्वीकारण्याच्या ज्या अटी आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. यामध्ये कंपनी कोणाकडून ठेवी स्वीकारू शकते ते तुम्हाला या चार्टमधून दिसेल. यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारते, तसेच आम जनतेकडून सुद्धा कंपनी ठेवी स्वीकारू शकतात. यामध्ये खाजगी कंपनी आहे, सार्वजनिक कंपनी आहे आणि पात्र सार्वजनिक कंपनीसुद्धा आहे. आता खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनी त्यांचे संचालक, सभासद आणि नातेवाईक यांच्याकडनं ठेवी स्वीकारू शकते. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिले तर आपल्याला असं दिसतं की सार्वजनिक कंपनी ही सभासद आणि संचालकांकडनं ठेवी स्वीकारू शकते. आणि पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे कोणती, तर जिची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा कमी नाही किंवा जिची वार्षिक उलाढाल ही ₹500 कोटीपेक्षा कमी नाही आणि सभासदांच्या सभेत ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत करून त्यास मान्यता देण्यात आलेली आहे, अशी सार्वजनिक कंपनी म्हणजे पात्र सार्वजनिक कंपनी. तसेच कंपनी जनतेकडून सुद्धा ठेवी स्वीकारू शकते. तर यामध्ये पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी यांचा समावेश होतो. सरकारी कंपनी म्हणजे कोणती, तर वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35% जास्त रकमेचा ठेवी म्हणून ही कंपनी सरकारी कंपनी ठेव स्वीकारू शकते. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण ठेवी स्वीकृतीच्या विविध अटी आणि शर्ती यांचा अभ्यास सुरू केलेला होता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 10 मुद्दे अभ्यासले आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे जसं की ठेवीची रक्कम. तर यामध्ये खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि पात्र सार्वजनिक कंपनी यांना किती मर्यादा आहे, किती मर्यादेपर्यंतच्या कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात त्याचा उल्लेख आपण केलेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा ठेवींचा कालावधी, तो अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येऊ शकतो की कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी कंपनी स्वीकारू शकत नाही. म्हणजे 5 महिने 2 महिने असं चालत नाही, तर कमीत कमी ती ठेव 6 महिने असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त किती 36 महिने. ओके. त्यानंतर आणखीन कोणत्या कंपनी ठेवी स्वीकारू शकत नाही, तर मागता क्षणी परत करावयाच्या ठेवीसुद्धा कंपनी स्वीकारू शकत नाही. तसेच सुरक्षित व असुरक्षित ठेवी म्हणजे काय, तर सुरक्षित ठेवी आपण असं म्हणू शकतो की ठेवी स्वीकारत असताना
परिपत्रकात किंवा जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद केलेले असले पाहिजे. त्यानंतर ठेवीसाठी अर्ज. ठेवीसाठी अर्ज याचा अर्थ असा की कंपनी एक विहित नमुन्यामध्ये अर्ज उपलब्ध करून देते आणि मग ज्या गुंतवणूकदारांना आपली रक्कम कंपनीला ठेव म्हणून द्यावयाची आहे, तर असे जे गुंतवणूकदार असतात किंवा जे अर्जदार असतात त्यांनी तो जो विहित नमुन्यातील फॉर्म आहे तो भरून कंपनीकडे तो सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे ठेवींसाठी अर्ज असायला पाहिजे आणि हा जो अर्ज आहे तो छापील नमुन्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण 6वा बघितला तो म्हणजे संयुक्त नावे. संयुक्त नावे याचा अर्थ काय, तर संयुक्त नावाने ठेवी ठेवण्याची इच्छा जर ठेवीदाराची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते. ठीक आहे. त्यानंतर पुढे 7वा मुद्दा आपण पाहिला तो म्हणजे वारस. तर कायद्यानुसार ठेवीदारास त्याचा वारस नियुक्त करण्याचा अधिकार हा दिलेला आहे. म्हणजे समजा एखादा ठेवीदार असेल, त्याने काही रक्कम ठेव म्हणून कंपनीला दिलेली असेल आणि त्याच्या मृत्यूच्या नंतर मग त्याची ठेवीची रक्कम कोणाला मिळावी यासाठी त्याने तजवीज केलेली असते. तर त्याने ज्याचं नाव ठेवीदारांचा जो अर्ज असतो त्याच्यामध्ये त्याने नाव लिहिलेलं असतं की ही व्यक्ती वारस असेल तर त्या व्यक्तीस ती रक्कम मिळत असते. त्यानंतर 8वा मुद्दा आहे तो म्हणजे परिपत्रक आणि जाहिरात. आता जेव्हा कंपनी सभासदांकडनं ठेवी गोळा करते त्यावेळी परिपत्रकाद्वारे त्यांना कळवण्यात येते. परंतु ज्यावेळी आम जनतेकडून ठेवी स्वीकारल्या जाणार असतील अशा वेळी कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते. त्यानंतर आपण 10वा मुद्दा पाहिला तो म्हणजे मालमत्तेवर बोजा किंवा तारण निर्माण करणे. तर 9वा मुद्दा बघूया, ठेव विश्वस्तांची नियुक्ती. आता ठेव विश्वस्तांची नियुक्ती म्हणजे काय, तर या ठेवीदारांचं हित जपण्यासाठी, ठेवीदारांना संरक्षण देण्यासाठी ठेव विश्वस्तांची कंपनी नेमणूक करते. एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नेमणूक करते. तर या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी हे केलेले असते. परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर ठेव विश्वस्त बरोबर विश्वस्त करार हा करावा लागतो. ठीक आहे. तर यामुळे काय होतं की ठेवीदारांच्या हिताचे रक्षण केले जाते. जसं आपण पाहिलं की कर्जरोखे विश्वस्त आहेत. कर्जरोखे विश्वस्त काय करतात, तर कर्जरोखेधारकांचं हित बघतात, त्यांना प्रोटेक्शन देतात. जर त्यांना वेळेवर व्याज वगैरे नाही मिळालं तर कंपनीच्या विरुद्ध कारवाई केली जाते. तसेच कर्जरोखेधारकांची तक्रार ऐकून घेतली जाते. तर त्याच पद्धतीने हे ठेव विश्वस्त असतात की जे ठेवीदारांची काळजी घेतात. त्यानंतर 10वा मुद्दा आहे तो म्हणजे मालमत्तेवर बोजा तारण निर्माण करणे. आता ज्यावेळी कंपनी आम जनतेकडनं सुरक्षित ठेवी स्वीकारते अशावेळी कंपनीने ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सुरक्षित ठेव स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिच्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करणं गरजेचं असतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एखादी जी मालमत्ता आहे, मूर्त मालमत्ता म्हणजे काय की जी मालमत्ता तुम्हाला दिसते, जसं की जमीन आहे, ओके, त्यानंतर यंत्रसामग्री असेल, त्यानंतर कंपनीची कोणतीही जागा असेल, फर्निचर असेल, काही असेल, तर अशा प्रकारची जी मालमत्ता आहे ती तारण म्हणून ठेवली जाते या ठेवीला सुरक्षितता देण्यासाठी. तर अशा प्रकारे मालमत्ता तारण ठेवून ठेवी सुरक्षित या केल्या जातात. तर असे आपण 10 मुद्दे यापूर्वीच पाहिलेले आहेत. आता आपण पुढे बघणार आहोत ते म्हणजे उर्वरित मुद्दे. यामध्ये पहिला 11वा मुद्दा आहे तो म्हणजे ठेव विमा. आता ठेव विमा म्हणजे काय, तर ठेवीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर विम्याची आवश्यकता भासल्यास कंपनी ठेवीचा विमा घेऊ शकते, म्हणजे त्याचा इन्शुरन्स घेऊ शकते. जर ठेवीची रक्कम अधिक व्याज यांची एकत्रित बेरीज 20,000पर्यंत असेल तर त्या रकमेच्या बेरजे एवढा विमा उतरवता येतो. म्हणजे बघा, ठेवीची रक्कम आणि त्याच्यावरचं व्याज यांची एकत्रित बेरीज किती यायला पाहिजे, 20,000. 20,000पर्यंत असेल तर त्या रकमेच्या बेरजे एवढा विमा हा उतरवता येतो.
म्हणजे अशा प्रकारे ठेवी या सुरक्षित केल्या जातात. त्यानंतर पुढे 12वा मुद्दा बघा, तो म्हणजे 11वा झाला आहे आपला, 12वा बघूया. पतपात्रतेचा दाखला मिळवणे. आता पतपात्रतेचा दाखला याचा अर्थ असा आहे की ठेवी स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक कंपनीला पतपात्रतेचा दाखला मिळवणं हे गरजेचं आहे. ठेवीचे परिपत्रक किंवा ठेवींची जाहिरात प्रसिद्ध करत असताना त्यात याचा उल्लेख करावा लागतो. पतपात्रता म्हणजे काय, तर ठेवीची कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे, कंपनीची संपत्ती किती आहे, ठेव रक्कम वेळेत परत करण्याची कंपनीची क्षमता आहे का, तर याबद्दलचं मत, याबद्दलचं मानांकन हे कंपनीला दिलं जातं. आणि कंपनीला पतपात्रता दाखला दरवर्षी ठेवी स्वीकारण्यापूर्वी घेणं बंधनकारक आहे. म्हणजे ज्या संस्था आहेत की ज्या कंपनीची असं कंपनीचे मानांकन ठरवते, तर अशा संस्थेनं दिलेलं जे मानांकन पत्रक आहे, दाखला आहे, सर्टिफिकेट आहे, ते कंपनीला दरवर्षी मिळवणं हे गरजेचं असतं. तर अशा प्रकारे कंपनीला पतपात्रतेचा दाखला मिळवणं हे अतिशय महत्त्वाचे असते. तो दरवर्षी कंपनीने प्राप्त करणं हे त्यांच्यावरती बंधनकारक आहे. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया, तो म्हणजे ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडणे. आता ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडणे म्हणजे काय, तर कंपनीला दरवर्षी हे खाते उघडावे लागते आणि लोकांची जी त्यांनी ठेव घेतलेली असते ती वेळेवर त्यांना परत करता यावी यासाठी एकूण ठेवीच्या 15% रक्कम दरवर्षी 30 एप्रिल किंवा त्यापूर्वी या खात्यामध्ये ती रक्कम भरणे म्हणजेच वर्ग करणे हे त्यांना बंधनकारक आहे. खात्यातील रकमेचा विनियोग केवळ ठेवींची परतफेड करण्यासाठीच केला जातो. म्हणजे या खात्यामध्ये जे पैसे कंपनीने वळती केलेले असतात, जमा केलेले असतात, ते पैसे कंपनीला ठेवींची परतफेड करण्यासाठीच वापरावे लागतात. ठीक आहे. त्यानंतर 14वा मुद्दा बघूया, तो म्हणजे ठेवपावती. ठेवपावती म्हणजे काय, तर ठेवीदारांकडून ठेवीची रक्कम कंपनीला प्राप्त झाल्यापासून 21 दिवसांच्या आत कंपनीने ठेवीदाराला ठेवपावती देणं हे आवश्यक आहे. या ठेवपावतीवर ठेवीदाराचे नाव, पत्ता, ठेवीची रक्कम, व्याजाचा दर, ठेवीचा परतफेड दिनांक इत्यादी तपशील त्यावरती नोंदवलेला असतो. तसेच संचालक मंडळाने ज्या अधिकाऱ्यास सही करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याची स्वाक्षरी व कंपनीचा शिक्का या ठेवपावतीवरती उमटवलेला असतो. तर ठेवपावती ही लक्षात ठेवा, ठेवी प्राप्त झाल्यापासून 21 दिवसाच्या आत ठेवीदारांना देणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 15वा, तो म्हणजे ठेवींची नोंदवही. जसं आपण पाहिलं आधी पण की सभासदांची नोंदवही आहे, कर्जरोखेधारकांची नोंदवही आहे, तसेच ठेवीदारांची सुद्धा नोंदवही आहे. तर या नोंदवहीमध्ये कंपनीने स्वीकारलेल्या ठेवीसाठी किंवा नूतनीकरण करण्यात आलेल्या ठेवीसाठी स्वतंत्र ठेव नोंदवही नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणं हे बंधनकारक आहे. या नोंदवहीमध्ये ठेवी स्वीकारल्यापासून 7 दिवसाच्या आत ठेवीदारांच्या नोंदी या केल्या पाहिजेत. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे ठेव विवरणपत्र. आता ठेव विवरणपत्र म्हणजे काय, तर कंपनीला प्रत्येक वर्षी ठराविक नमुन्यामध्ये, विहित नमुना म्हणजे ठराविक नमुन्यामध्ये 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. तर या विवरणपत्रामध्ये सर्व ठेवी संबंधीच्या नोंदी करण्यात येतात आणि त्याची माहिती ही नोंदणी अधिकाऱ्याला दिली जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 17वा, तो म्हणजे व्याज. ठेवीची परतफेड ही ठेव मुदत संपण्या अगोदर केली जात असेल तर अशावेळी RBIने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा 1% व्याजदर कमी करण्यात येतो. म्हणजे कधीकधी काय होतं की ठेवीदाराने समजा एक वर्षभरासाठी
जर रक्कम ठेवलेली असेल सुरुवातीला ठेवताना, पण त्याला काही त्याच्या आर्थिक अडचणीमुळे मुदतीच्या पूर्वीच त्याला जर ठेवीची त्याने मागणी केली कंपनीकडे, तर काय होतं की जो व्याजदर ठरलेला आहे त्या दरापेक्षा 1% कमी व्याजदर या ठेवीदाराला देण्यात येतो. ओके. आणि कधी काय होतं की ठेवीची मुदत संपलेली असेल आणि ठेवीदाराने ठेवीच्या रकमेची मागणी कंपनीकडे केलेली असते, परंतु कंपनीची परतफेड कंपनीने जर केलेली नसेल, तर अशा वेळेस थकीत ठेवीवर कंपनीस दंडासह 18% दराने ठेव परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत व्याज द्यावे लागते. म्हणजे इथं कंपनीकडनं ठेवी वेळेवर देण्यासाठी विलंब झालेला असतो, म्हणून कंपनीला या दंडाला सामोरे जावे लागते. त्यानंतर 18वा मुद्दा आहे तो म्हणजे अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार. कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याच्या किंवा परतफेडीच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल करू शकत नाही. लक्षात घ्या, म्हणजे कंपनीला कोणतेही बदल करता येत नाही. ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करारानुसार ठेव स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतरच कंपनीकडून ठेवीचा स्वीकार करण्यात येतो. ठीक आहे. त्यानंतर 19वा मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक विवरण याबाबत खुलासा करणे. समजा जर कंपनीस ठेवी या संचालकांकडून प्राप्त झाल्या असतील, तर त्याबाबतचा खुलासा आर्थिक विवरणपत्रात करावा लागतो. आणि जर कंपनी खाजगी असेल आणि तिच्या संचालकांनी नातेवाईकांकडनं ठेवी स्वीकारलेली असेल, तरी पण त्याची माहिती विवरणपत्रामध्ये स्पष्ट करणे बंधनकारक आहे. म्हणजे कंपनीला संचालकांकडनं जर ठेव प्राप्त झाली, तर त्याची सर्व माहिती ही या आर्थिक विवरणपत्रामध्ये द्यावी लागेल. आर्थिक विवरणपत्र म्हणजे एक स्टेटमेंट असतं, माहितीपत्र असतं की ज्याच्यामध्ये ठेवीबद्दलची सर्व माहिती ही कंपनीनं देणं अपेक्षित असते. त्यानंतर 20वा मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षा किंवा कारवाई. कंपनीच्या अधिकाऱ्याने कंपनी कायद्यातील तरतुदींचे ठेवी स्वीकारण्याबाबत जर काही उल्लंघन केले किंवा तो दोषी आढळला, तर तो ठरलेल्या शिक्षेस पात्र ठरतो. महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदाराच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ठेवीदार संरक्षण कायदा 1999 हा संमत केला आहे. या कायद्याचे कंपनीने उल्लंघन केल्यास ती शिक्षेस पात्र ठरू शकते. म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये तरी गुंतवणूकदारांच्या हितासाठी 1999 साली ठेवीदार संरक्षण कायदा हा पास झालेला आहे आणि या कायद्याचं पालन करणं हे अपेक्षित आहे. आणि जर कोणत्या नियमांचं पालन जर कंपनीने केलेलं नसेल, तर त्या दोषी व्यक्तीस, अधिकाऱ्यास किंवा कंपनीमधील कोणीही अधिकारी वर्ग असेल, तर त्याला जी काही शिक्षा ठरवून दिलेली आहे त्या शिक्षेसाठी तो पात्र राहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अटी व शर्ती ठेवी स्वीकारण्याच्या या 11 ते 20 या पूर्णपणे डिटेलमध्ये याबद्दल चर्चा केलेली आहे. यापूर्वीच आपण 1 ते ठेवीची रक्कम, त्यानंतर ठेवीचा कालावधी, मागच्या क्षणी न परत करावयाच्या ठेवी, सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी, ठेवीसाठी अर्ज, संयुक्त नावे, वारस, परिपत्रक किंवा जाहिरात, ठेव विश्वस्तांची नियुक्ती, मालमत्तेवर बोजा तारण निर्माण करणे, त्यानंतर ठेव विमा, पतपात्रतेचा दाखला मिळवणे, ठेव परतफेड निधी खाते उघडणे, ठेव पावती, ठेवीची नोंदवही, ठेव विवरणपत्र, व्याज, अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार, आर्थिक विवरण याबाबत खुलासा करणे आणि शिक्षा. तर या सर्व काय आहेत, तर ठेवी स्वीकृतीच्या अटी व शर्ती आहेत. तर या सर्व अटी व शर्ती तुम्ही परत एकदा पहा, वाचा आणि त्याचं सारखं स्मरण करा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. आज आपण इथेच थांबूया. स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू.